केंद्र सरकार द्वारा लाए गए हिट एंड रन कानून का हर तरफ विरोध किया जा रहा है। मारेगांव में भी चालक मालक संगठन की ओर से इसका कड़ा विरोध किया गया। इस मौके पर मारेगांव तालुका ट्रक, टेम्पो, टैक्सी मालक चालक संगठन की ओर से तहसीलदार को एक निवेदन सौंपा गया और अतिशीघ्र इस नए मोटर वाहन कायदा को रद्द करने की मांग की गई और इस मौके पर सभी ने जमकर केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी की। तो सुनिए इस मौके पर वहां पर मौजूद लोगों ने क्या कहा स्वयं उनकी जुबानी। अमोल विठ्ठल मेसराव, मी ड्रायव्हर चालक हाव। जर समजा न चुकी करता अपघात झाला तर न आम्ही त्याला उपचाराला न नेता पडून गेलो तर तुमचा कायदा मान्य आहे आणि त्याला जर उपचार उपस्थिती नेताना जर समजा पब्लिक मारहाण करते याच्यासाठी निर्णय काय आहे? रामकृष्ण घुमे, मी ट्रक चालक आहो आणि माझी हे पूर्ण चालक संघटना आहे आणि हा सरकारचा हा निश्चय विरोध आम्ही हा इथं प्राप्त करत आहोत आणि हा सरकारने केंद्र सरकारने ड्रायव्हर लोकांवर हा अन्याय केलेला आहे की 10 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाची सजा। हे चुकीचा निर्णय आहे, तरी हा निर्णय सरकारने मागे घ्यावे आणि ड्रायव्हर लोकांना न्याय द्यावे ही माझी मत आहे। आमच्या म्हणजे सर्व संघटनेची मत आहे, विनंती आहे, कडकडीची विनंती आहे की हा निर्णय त्यांनी मागे घ्यावा। मी वाहन चालक आहो। जो कायदा काढला केंद्र सरकारनं हा चुकीचा कायदा काढलेला आहे। आमच्या हातानं स्वतः कुणी काही ड्रायव्हिंग करतो मी कधी कोणाचा ॲक्सिडेंट करत नाही आणि झाला न करत होते तो। तर ह्या जो कायदा काढलेला आहे केंद्र सरकारचा ह्या आम्हाला मान्य नाही आहे आणि आमचं जोपर्यंत कायदा तुम्ही मागं घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन तीव्र पद्धतीने आम्ही समोर चालू ठेवी। 1 तारखेपासून 1 ते 3 तारखेपर्यंत संपूर्ण भारतामध्ये वाहन चालकांचं देशभर आंदोलन चालू आहे। या आंदोलनामध्ये महत्त्वाचा भाग जर म्हटलं तर या वाहन चालकाच्या हातानं जर रोडवर कदाचित जर ॲक्सिडेंट झाला तर याला 10 वर्ष सजा आणि 7 लाख रुपये दंड। ती जे गाडी राहते आमचं हे पोट भरणारा प्रत्येक चालक आहे तो आपली पोटाची खडगी जर भरायची असती तर ह्या मालकाच्या गाडीवर गेला कशाला असता ही परिस्थिती असती। तर ही इन्शुरन्स आणि सर्व गोष्टी त्या गाडीच्या इस्टिमेट सोबत असून तरी हे सरकार हे वेगळा अध्यादेश आणून इथं सामान्य माणसाच्या मानगुटीवर बसण्याची व्यवस्था निर्माण करून सर्वसामान्यांना जगणं कठीण करण्याची व्यवस्था हे मोदी सरकार करत आहे। तर या अध्यादेश जिथपर्यंत या देशातला मोदी सरकार मागे घेणार नाही तिथपर्यंत तीव्र स्वरूपाचे आम्ही आंदोलन करून या सरकारला हाणून पाडण्यास भाग पाडू एवढे बोलून मी इथे CTV के लिए दिलदार शेख की रिपोर्ट।